सुप्रभात मंडळी. आली आहे सकाळ, म्हणजे माझी सकाळ आणि आत्ताची दुपार. पाऊस भरपूर पडतोय. जेव्हा आल्या वाटतं शाळेतून आत्ताच. पाऊस भरपूर पडतोय, जायचंय बाहेर. संकेतची वाट बघतोय, संकेत येतोय. पाऊस म्हणजे भरपूर पाऊस, भरपूर म्हणजे भरपूर पाऊस आहे. कल्याणला जायचं आहे. मित्र येतोय उद्या. त्याच्या आयफोनचे केबल आले ना, ते वॉरंटीमध्ये ती चालू आहे मी एक्सचेंज करायला. बघू आता थोडं संकेत येईपर्यंत तुम्हाला इंटरव्ह्यू करतो. नमस्कार बंधू आणि त्यांच्या भगिनींनो, अर्थात माझ्या पण भगिनींनो. पाऊस 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 अजून पाऊस वाढला आहे. मला वाटत तर नाही आम्ही गाडीने जाऊ कल्याणला, ट्रेननीच जायला लागेल असं वाटतंय आता. संकेत किती वेळ लावतो यायला काय माहिती. मी आलो आहे तयारी वगैरे करून. हां, संकेत आलाय लहान पोरांची छत्री घेऊन. चाललोय आता आम्ही. चल भाई भाई भाई, केवढी मोठी छत्री आणली आहे. मला वाटतंय मामाच्या पोरीची छत्री घेऊन आलाय संकेत. अरे आदित्य, माझ गेला नाही का कामाला? आज सुट्टी, कसली सुट्टी? अरे कहना क्या चाहते हो? काय काय? विकोप. भाईची इंग्लिश विकोप. उद्या ब्लॉग बघ येशील. तुझा विकोप आहे तर आमचा बी विकोप आहे. आमचा तर डेलीचा असतो. त्याला जाम पाऊस आहे, नंतर भेटू. गोट्या गोट्या आलाय, गोट्या गोट्या आलाय. गोट्या माझा बालपणीचा मित्र. गोट्या कधीपासून मित्र आहे माझा? 8 वर्ष झाले. जास्त. पाचवी पासूनचा मित्र माझा. लहान असताना. पाचवी पण नाही, जास्त ना गोट्या. वर्ष मोजायचे काय? नाही, 5वी पासूनचा मित्र आहे माझा. पहिला हॉस्टेलला होता, मग नंतर आला एरियामध्ये राहायला. नाही, आधी एरियात होतो, नंतर हॉस्टेलला गेलो, नंतर मग आज गोट्या कपूर. याच्यात झालाय केबलचा प्रॉब्लेम. तर चाललोय अचानक फोन केला यांनी, जायचंय करून. गाडीने जाणार होतो पण पाऊस जाम आहे. अजून पण पाऊस थांबला नाहीये. भाई भाई भाई, ट्रेन आली. काल पण मरीनला गेलतो, गुगलनी लटकावला. आज पण मॅपमध्ये हेच झालं सीन. अरे भाई, सरळ झाला, जस्ट सरळ झालाय का? आता पूर्ण हा मॅप आहे ना, इथून असा अख्खा फिरून दाखवतोय का ॲपल सर्व्हिस सेंटरला जायला. हां, आणि काल ट्रॅफिक जाम का होता माहिती आहे का? काल अंबानीच्या पोराचा काहीतरी होतं, कसली तरी सेरेमनी होती, त्याच्यामुळे भरपूर गर्दी होती. त्यामुळे काल पार्किंग फुल, वरनं मरीन ड्राईव्ह फुल. बरोबर ना ते संकेत? आपण नंतर बघितलं ना, घरी आल्यावर समजलं अंबानीच्या पोराचं काहीतरी होतं काल. अरे क्रिकेटर होता जयदेव उनाटकड आणि अजून एक कोणतरी होता त्या जोडीला. ठीक आहे, जाऊन तिकडे ॲपल सर्व्हिस सेंटरला भेटू. आम्ही आलो तर सर्व्हिस सेंटरच्या बाहेर. याच्या केबलसाठी 1 तास सांगितलं आहे. केबल आहे त्यांच्याकडे पण ते देत नाही. शेवटी आहे ॲपल आहे ना, 1 तास थांबा सांगितलं आहे. बघू आता 1 तास काय करतं. माझे डॉमिनोज आहे, थोडंफार 1 तास काहीतरी टाईमपास खाऊ आणि मग जाऊ. यांचं कसं आहे माहिती आहे का, यांच्याकडे अवेलेबल असत वस्तू, पण टाईमपास कसा करता चांगलं माहिती आहे. काय बोलतो संकेत, बरोबर ना? पहिला केबल सर्व्हिस करून देतो बोलला ना, नंतर बोलतो की ना हे ते. अरे जाम भाई, जाम टाईमपास आहे. ॲपलचं सर्व्हिस सेंटर कुठे माहिती आहे का? कल्याण वेस्टला उतरलो ना, युनिकॉर्न डीमार्टच्या एकदम बाजूलाच आहे. डीमार्टच्या बाजूला किलर ॲक्स आहे आणि हा ॲपलचा सर्व्हिस सेंटर युनिकॉर्नचा. चला काहीतरी खाऊ, नंतर भेटू. आई एवढीशी केबल वॉरंटीमध्ये होती, ही द्यायला त्यांनी 1-1.5 तास लावला आहे. केबल घ्यायला गेल्यावर बोलतात की आमच्याकडे 15 मिनिटं झाली, तुम्ही 1.5 तास कुठे होते? म्हणजे फुकट नुकसान केलं. चेक करू. बाई पाऊस पाऊस पाऊस, कल्याणला जाम पाऊस पडतोय. असं वाटतं आज उगं झालोय का संकेत. अशीच गाडी घेऊन नाही आलो, नाहीतर वाट लागली असती. जास्त पाऊस पडायला लागलाय. हवामान खात्याचा मेसेज पण आलाय. रायगड, ठाणे आणि काय 3 तास काहीतरी बंद का काहीतरी असा मेसेज आलाय. कल्याण अर्धा पाण्यात आहे. मोबाईलमध्ये एवढं दिसत नसेल, पण भरपूर म्हणजे भरपूर जोरात पाऊस आलाय.
हे काय ढग दिसतात का वरती काळे काळे पडलेत. अक्षयला काय झालंय काय माहित. अक्षय फुल छपरीगिरी करायला लागले इथे. कल्याण मध्ये येऊन फुल छपरी झालाय. हा आता आलोय आम्ही जेवायला. पाऊस तर भाई अजून पण थांबायचं काय नाव नाही घेते. आम्ही डोंबिवलीला उतरलोय. लागली जोराची भूक. संकेत आणि मी जाईन तर खातो आणि नंतर तुम्हाला भेटतो. भाई जेवून आलोय आम्ही डायरेक्ट घरी. जाम पाऊस होता. ट्रेनला पण गर्दी. ट्रेन मरणाची लेट. आता थोडा पाऊस थांबलाय. चाललोय घरी. बोलतो तुमच्याशी नंतर. भाई आता चाललोय मी घरी. फ्रेश वगैरे झालोय. बाहेर अजून पण पाऊस थांबला नाही दिसतोय. आणि हा मॅक्स आहे आमचा बाबू. हे बघ काय मॅक्स आहे. मॅक्स झोपला होता. माझ्या आवाजाने उठलाय तो. हा बघा पळाला. त्याला आली खरं म्हणजे झोप. पण तरी माझा आवाज ऐकून उठलाय. बाहेर भरपूर पाऊस आहे. आणि पाऊस दिसतोय माझ्या मागे. अजून पण पाऊस थांबला नाहीये. आता बघू. गेलो युनिकॉर्न स्टोअरला पण भरपूर ते टाइमपास केलं त्यांनी. केबल द्यायला 1-1.5 तास बोलले. मग आम्ही घ्यायला गेलो तर बोलतात की केबल 15 मिनिटात भेटली होती. हे ते भरपूर रिझन. पण ठीक आहे. स्टाफ चांगला होता तिथला. दिवसभर काय कंटाळायचा नाही आला. ठीक आहे. आला हा इथे आला परत. ये इथे ये. उतर खाली चल. मॅक्स. हा मॅक्स आहे आमचा. आत्ताशी 8 महिन्याचाच आहे. लहानच आहे. जास्त काय कळत नाही त्याला. चल भाई जिंदगीमध्ये ना यो नागासारखा बसलाय. घरी येऊन चांगला झोपलेलो. मी पण झोपलेलो. संकेत पण झोपलेला. यो मुख भजन कुठून तरी आला. बोलतो पोलीस स्टेशनला जायचंय. कसं तरी अर्ज टाकायचा आहे. पोलीस स्टेशनला तर नाही गेलो. बिन मतलब तिथे घेऊन आलाय. गोडपान खायचंय. थंडा प्यायचा आहे. गरिबीच्या सीमेची बी हात असते भाई. आजचा ब्लॉग माहित नाही तुम्हाला कसा आवडेल नाही आवडेल. आजचा ब्लॉग इथे सेंड करू. गाडी आहे ना डायरेक्ट संकेतला दे. गाड्यांची देवाणघेवाण चालू आहे. बोल मला काय संकेत झोपला होता ना घरी तू पण. अरे बिनकारणचा आलाय. चांगला आला आणि वाट लावली. काय होता ते काय नाही. झोपला होता काय. पोलीस स्टेशनला कोणला जायचं होतं. झोपला म्हणून सांगायचं नाही. फोन बिझी होता ना. अर्जंट हाच माणूस आहे तो. पोलीस स्टेशनला जायचंय. कसला तरी अर्ज करायचंय. अर्ज राहायला बाजूला भऱ्या पावसात उठवलं. चला जाऊ दे. रेनकोट घातला. ब्लॉग इथे एंड करू. खत्म. बाय बाय टाटा गुड बाय गया.